तर मित्रांनो, बघितलंच तुम्ही की आपल्या ह्या आपण बोरीच्या माझ्या गावामध्ये आलो होतो. आपल्या मावशीचं हे गाव आहे. तिथे तुम्हाला मी 1.5 दिवसाच्या गणपतीचं विसर्जन कसं होतं एकदम धूमधडाक्यात ते तुम्हाला दाखवलं. आताच बाप्पाचं विसर्जन झालं. आम्ही सगळे मित्रमंडळी येऊन बसतोय. सगळे आम्ही भावंड आहोत. बघता इथे सर्वजण येऊन बसलोय. गप्पा गोष्टी खूप साऱ्या, मजा मस्ती धमाल मस्ती झाली. यांच्या गावी खरंच खूप मजा येते. तशी सगळ्यांच्या गावोगावी गणपतीसाठी मजाच असते. तर माझा एक प्रयत्न होता की तुमच्यापर्यंत सर्व आपल्या आजूबाजूची गावं आहेत त्यामध्ये गणेशोत्सव कसा साजरा होतो ते दाखवण्याचा एक प्रयत्न होता. तर ह्या गावात येऊन पण आपल्याला खूप धमाल मस्ती आली. तर अजून रात्रीचं पण हे लोकांनी आताच मला सांगितलं की रात्री पण आपण खूप धमाल करतो, नाचतो गातो. तर ती पण धमाल आपल्याला एन्जॉय करायची. त्यामुळे व्हिडिओमध्ये तुम्ही शेवटपर्यंत बनून राहा आणि हा व्हिडिओ नक्की पूर्ण बघा. तर आता आपण बघूया अजून ह्या लोकांचं म्हणजे काय कसं नियोजन आहे ते जरा विचारूया आणि बघूया. व्हिडिओ पुढे एकदम एक्सायटेड होईलच. तर मित्रांनो, हे गाव जसं गावाचं नाव जेवढं मोठं आहे तेवढं हे गाव पण मोठं आहे. जवळजवळ आता मला तर माहिती नाही पण मी असं ऐकून आहे की 100-150 घरं या गावामध्ये. ते खरोखर आहे का? 200 ते 250 घरं म्हणजे केवढा मोठ्या प्रमाणात मोठं. आणि गणपती किती असतात तुमच्या गावामध्ये? 22. टोटल गणपती टोटल 51 गणपती ना. आणि तेवढा धुमधडाक्याने सर्वांच्या घरी तुम्ही नाचता. आणि मग आरती कशी करता रे भाई? आरतीचा सीन तर खूप हो. अच्छा. अच्छा अच्छा, म्हणजे नरेश तो तुमच्यामध्ये एकदम टॅलेंटेड मुलगा आहे. अच्छा. जोपर्यंत आरतीचं पुस्तक संपत नाही तोपर्यंत आम्ही हो हो, ते तर मी आता थोड्या वेळ पूर्वी अनुभवलं. मी पण तुम्हाला ती आरती दाखवली. जवळजवळ मला वाटतं ती 1 तास आरती चालली होती. थांबायचं नाव नव्हतं घे पण शेवटी थांबले. चला चला, तर ठीक आहे. मग ध्रुवल, रात्रीचं नियोजन काय म्हणजे काय तुमच्याकडे कसं नाचतात वगैरे? आमच्या गावाचं नियोजन असं असतं की शक्तीधर हा प्रकार तुम्ही ऐकला असेल. हो, आपल्या बाई कोकणाची ती लोक परंपरा आहे. मी तुम्हाला काल पण दाखवलं आपल्या गावामध्ये जे आपण बालाचे नाच गौरीचे नाच करतो ते तुम्ही काल बघितलंच असेल. पण आज आपण ह्यांच्या गावामध्ये कसं होतं ते अनुभवणार. पूर्वी आमच्या गावामध्ये शक्तीधराच्या बाऱ्या व्हायच्या. अच्छा, ओके. आता बारीसाठी तशी पोरं नाचत नाही, म्हणजे तो पाऊल असतो त्या पावलाप्रमाणे नाचत नाही. ओके ओके. आम्हाला चांगलं करता येतं तसं आम्ही नाचतो, गाणी गातो, पण सर्वांचे गणपती गाजवतो. राडा होणार, कोरोना ऐकणार. बरोबर बरोबर, राडा होणार. चला तर मग आता आपण रात्री भेटू. जरा जेवून वगैरे पूजा वगैरे झाल्यानंतर 10च्या. अरे हा, मी तो तुम्हाला दाखवलं ना. यांचा ऍक्च्युली खूप अशा डायऱ्या वगैरे आहेत. मगाशी मला त्यांनी दाखवलं. पण आता इथे गाणं लिहायचं काम चालू आहे बघा. तर बघता आपल्या सर्व भावंडांसोबत असे बोलतात ना गप्पा मारण्यामध्ये मजा असते. तर आपले बोलता आजी पण इथे आलेली आहे. तर आजी इकडे बघून हाय कर. ह्या वर्षीची खासियत म्हणजे काय माहितीये का तुम्हाला? काय रे काय? पुढच्या वर्षी आहे ना आमच्या दीदीचं लग्न होणार. ओ, यंदा कर्तव्य आहे, यंदा कर्तव्य आहे. तिचा प्रयत्न एवढाच आहे की जेवढं जास्त एन्जॉय करता येईल तेवढं एन्जॉय करता. ओ अच्छा. एवढ्या वर्षात ती कधी आरतीला येत नव्हती गणपती विसर्जनाच्या वेळेस. फर्स्ट टाइम ही बघा ही बघा. आणि फुल एक्साइटमेंट आहे आमच्या सगळ्यांची. एवढी जबरदस्त एक्साइटमेंट आहे. आम्ही पण खूप तेवढेच एन्जॉय करतोय. ओ अच्छा अच्छा. थोडंसं चिडवतो, वाईट नाही वाटत ती, पण त्याच्या बदल्यात चायनीज पार्टी. जाऊ दे दीदी, जाऊ दे. डोळे फुस. पहिले वंदन कुणाला माझ्या लाडक्या हो, येता वर्ष होईल हर्ष संत सजनाला. आवडे ती मनाला, आवडे ती मनाला.
तर मित्रांनो बघताय सुरुवात झाली आहे रात्रीच्या नाचाला आणि भजनाला. तर माझा घाम हो, तर आताच एका घरात आपण नाचून आलोय. तर बघा ह्यांच्याकडे अशी प्रथा आहे की जास्त गणपती आहेत, सो ते लोक 5-5 गणपती एका दिवशी नाचवतात. तर बघा बरीच पोरं आहेत त्यांच्या गावामध्ये आणि बऱ्यापैकी हे बघा आता एका घरी तिथे आपण सगळेजण नाचून आलो, तर आता इथे दुसऱ्या घरी जातात. दुसऱ्या घराची खासियत म्हणजे ते आपल्या वहिनीचं घर आहे. ओ अच्छा, त्यांच्या घरी त्यांच्या मामाचं गणपती. ओ अच्छा अच्छा, तर आपण आपली जी आशिका वहिनी आहे त्यांच्या घरी चाललोय. चला तर मग बघूया, जाऊया आणि एन्जॉय करूया.
शेवडाला पण जमणार ना काम सांगितलंय शेवडाला पण जमणार ना शांतीचे वातावरण आहे कारण आम्हाला तारणारा श्रीदेव गजानन आहे त्याच्या कृपेने राही दिसेला सुगम वंदन वन आहे सारे ग्रामस्थ आणि मुंबईकर मंडळ भाविकांचे त्यावरही मन आहे वाजत वाजत आला वाजत वाजत आला आला मोरया आला गणराज आला मोरया आला गणराज वाजत वाजत आला
देवा गौरीचा नंदना कौसल्याये पुत्र म्हणे माझा श्रीराम अयोध्येचा राजा श्रीराम अयोध्येचा राजा कौसल्याये पुत्र म्हणे माझा कौसल्याये पुत्र म्हणे माझा श्रीराम अयोध्येचा राजा श्रीराम अयोध्येचा राजा तिथे तेरा देव दिवाना तिथे तेरा देव दिवाना हरे राम बेड़ा दिलाना हरे राम बेड़ा दिलाना हरे राम के छोड़ दे या संसारा पाए या संसारा पाए मी तुझा नवरा रामचंद्र खरा हट सजने नाही बरा अग दोष नको मला राहू तिथे आहे कजरा अग दोष नको मला लावू तिथे आहे
तर मित्रांनो बघताय रात्रीचे जवळजवळ 2-2:30 वाजलेत आणि या बोरीच्या माल गावचे सर्व आपले बघताय पोरं अजूनही जागलेत. आता नाचून झालं, आता काय करणार भजन ना. तर तो जो जोश उल्हास अजून तसाच आहे. रात्रीचे 2 वाजले तरी तो जुनून आहे पोरांमध्ये. चला तर मग बघूया अजून पुढे काय धमाल मस्ती होते. तोपर्यंत तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असेल तर प्लीज मित्रांनो काय करायचंय, आणि जर व्हिडिओ आवडलास तर काय करायचंय, लाईक करायचं आणि बाजूला जे बेल आयकॉन बटन तिथे देखील काय करायचं, दाबायचंय. मंगल मूर्ती आदी नमस्कार कोणा करावा, मला वाटते सद्गुरु थोर आहे, मला वाटते सद्गुरु थोर आहे, मला वाटते सद्गुरु थोर आहे, मला वाटते सद्गुरु थोर आहे. विचारी भगवा झेंडा फडकत आला.
विघ्नेश आज तो त्याच्या पूर्ण आयुष्यभरात फर्स्ट टाइम बोरीच्या माझ्या गावात पूर्ण गणपतीसाठी रात्रभरासाठी थांबलाय. हो हो नक्की. ठीक आहे. हो. आमचा शक्तिदुर्याचा पाऊल नाहीये. ठीक आहे. पोरं आमची नाचतात, गाणी बोलतात, पण त्याचा इंडिव्हिज्युअल ओपिनियन काय आहे? भजन, शक्तिदुर्या नाच आणि आमचे गणपती. खरं तर मी हे सांगेन की मी आतापर्यंत जेवढ्या गावात फिरलो त्या गावामध्ये सर्वात म्हणजे तुमचं जे भजन आणि तुमची जी गाणी आहेत त्याला तोड नाहीये. कारण का मी बघितलं की एवढा तुमचा जो पूर्वीची जी गाणी आहेत सर्व जुनी गाणी ती घेतात आणि कुठलंही गाणं रिपीट करत नाही, ही म्हणून मोठी गोष्ट आहे. आणि या ज्या बोरीच्या माल गावाचं जेवढं मोठं नाव आहे त्याप्रमाणेच हा मोठा गाव आहे. त्यामुळे तुम्ही बघताय की केवढी भजनी मंडळी आपली सगळे गणपती बाप्पाचे भक्तजन ह्या ठिकाणी जमलेले आहेत. तरी अर्धे पूर्ण घरी गेले तर आता रात्रीचे वाजले 3 मध्यरात्र झाले, त्यामुळे बराच स्मॉप असतो यांच्याकडे ह्यांच्या गावी. आणि खरंच खूप धमाल मस्ती आहे. मला तर पर्सनली हा गाव खूप आवडला. तर तुम्हाला पण या व्हिडिओ मार्फत हा गाव आवडला असेल तर नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि आपल्या तळा तालुका ना तळा तालुक्यातील हे बोरीचे माल गाव आहे. तर सर्वांनी नक्की कधीतरी आलात या साईडला तर नक्की या. आणि आपल्याच या गावाच्या बाजूला एक गायमुख म्हणून जे फेमस आहे, मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये पण एकदा दाखवलं होतं, तर तिथे देखील तुम्ही भेट देऊ शकता. तर एकंदरीत मला तर खूप चांगलं वाटलं. बाकी तर आपली गणपती बाप्पाच्या कृपेने सर्वांना सुखी ठेवा हेच गणपती चरणी हे मागतो. चला गणपती बाप्पा मूर्ती मामा की जय.